नमस्कार बालमित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता तिसरीतील भाग 2 मधील आपली हवेची गरज. सजीवांना जगण्यासाठी हवेची गरज असते. चोहीकडे पसरली आहे, तुमच्या आजूबाजूला दिसत नाही डोळ्यांना, लागत नाही हाताला, आहे तरी कोण मी येईल का ओळखायला? बरोबर, हवा होताना तुम्ही फुग्यामध्ये काय भरता? टायरमध्ये काय असते? हवा. बरोबर. ला रंग, वास आणि चव नसते. हवा आपल्या अवतीभोवती पसरली आहे. नाकाने आपण हवा आत घेतो तेव्हा त्याला श्वास घेणे असे म्हणतात. नाकाने हवा बाहेर टाकतो त्याला उच्छ्वास सोडणे म्हणतात. श्वास आणि उच्छ्वास या दोन्हींचा मिळून श्वासोच्छ्वास होतो. आपण न थांबता सतत श्वासोच्छ्वास करत असतो आणि यालाच आपण श्वसन असे म्हणतो. बघा, आपल्या शरीराचे काम व्यवस्थित चालायला हवे की नाही, त्यासाठी आपल्याला हवेची गरज असते. श्वास घेताना आपण हवा आत घेतो. हवेमुळे आपल्याला ताजेतवाने वाटते. शरीराची कामे व्यवस्थित होण्यासाठी आवश्यक तो जोम हवेमुळे मिळतो. माणसाप्रमाणेच इतर सर्व सजीवांना हवेची गरज असते. कुत्र्याची छाती वर खाली होताना दिसते की नाही, त्यावरून प्राणी श्वसन करतात हे आपल्याला कळते. माहीत आहे का तुम्हाला, मासे पाण्यात राहतात, मग ते श्वासावाटे हवा आत कशी घेणार अशी शंका येते ना. पण मासे पाण्यात विरघळलेल्या हवेचा वापर करू शकतात. काही लोक पाण्याने भरलेल्या काचेच्या पेटीत मासे पाळतात. पेटीतले मासे श्वासोच्छ्वास करत असतात. श्वासोच्छ्वासासाठी लागणारी हवा मासे पाण्यातून घेतात. त्यामुळे पेटीतल्या पाण्यातील विरघळलेली हवा कमी होऊ शकते. हवा संपली तर मासे मरून जातील, म्हणून त्या पेटीतल्या पाण्यात सतत हवा सोडावी लागते. करून पहा. एका पेल्यात अर्ध्याहून अधिक स्वच्छ पाणी घ्या. वर्तमानपत्राच्या कागदाचा एक छोटा तुकडा घ्या. त्याची बीतभर लांबीची बारीक सुरळी बनवा. त्या सुरळीचे एक टोक पेल्यातील पाण्यात बुडवा. दुसऱ्या टोकाने पाण्यात फुंकर मारा. तुम्हाला काय आढळून येईल? बरोबर, पेल्यात काय आलेले आहेत रे? पेल्यामध्ये पाण्यात बुडबुडे तयार झालेले आहेत, हो की नाही? यातून काय उलगडते? जेव्हा तुम्ही पाण्यामध्ये फुंकर मारता तेव्हा फुंकरीतून हवा पाण्यात शिरली आणि ती बुडबुड्यांच्या रूपाने बाहेर पडली. काय शिकलो? बरोबर, हवा सर्वत्र असते. हवा डोळ्यांना दिसत नाही. हवेला रंग, वास, चव नसते. सजीवांना श्वासोच्छ्वासासाठी हवेची गरज असते, हे नेहमी लक्षात ठेवा. शुद्ध हवा मिळवण्यासाठी दररोज काही वेळ पटांगणात खेळा.